हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. माहिती परमक्षर ब्रह्मची अधिक आहे, ज्याला परमक्षर ब्रह्म म्हणतात, सत्पुरुष पण म्हणतात. पण त्याला प्राप्त करण्याची पद्धत नाहीये, वे ऑफ वर्शिप नाहीये. वे ऑफ वर्शिप म्हणजे पूजेची विधी ती फक्त ब्रह्मपर्यंत आहे. ते ओम नाव आहे. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये 3 मंत्राच्या जपाचा स्पष्टीकरण आहे. ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मरते. आणि गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये विस्ताराने विवरण केलं आहे की ह्या संसाररूपी वृक्षाचं मूळ कोण आहे, खोड कोण आहे, शाखा कोण आहेत, फांद्या कोण आहेत, पानं कुठली आहेत, ह्याला जो जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. आणि 16 व 17 श्लोकातील 15व्या अध्यायात गीतामध्ये क्षरपुरुष, अक्षरपुरुष व परम अक्षर ब्रह्म म्हणजे उत्तम पुरुष व अन्य क्षरपुरुष व क्षरपुरुषापेक्षा अन्य आहे तो परमक्षर ब्रह्म आहे. गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारलं की आपण जो अध्याय नंबर 7 मंत्र 29 मध्ये ज्या तत्ब्रह्माविषयी म्हटलं की प्रभू ते किम तद्ब्रह्म, त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात दिले की ते परमक्षर ब्रह्म आहे आणि तोच सगळ्या सृष्टीचा रचनाहार आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालनपोषण करतो, 15व्या अध्यायात श्लोक 17 मध्ये स्पष्ट केला आहे. तर तो परमक्षर ब्रह्म आहे. त्याची माहिती वेदांमधून प्राप्त करायची नाहीये. तो तर तत्वदर्शी संत सांगेल, दास सांगेल, परमेश्वराने पाठवलाय याच उद्देशाने. तो नसल्यामुळे ब्रह्माजींनी ओम नावाचा जप केला, 4 युगांपर्यंत समाधी लावून हठयोग पण केला. तेव्हा दुर्गाने आपल्या वचनाने एका मुलीची निर्मिती केली आणि तिला म्हटलं की बाळा तू जा आणि ब्रह्माला जो समाधिस्थ आहे त्याला उठव आणि सांग की तुला आईने बोलावले, तुझ्याशिवाय सृष्टीची रचना होऊ शकत नाही. आता 4 युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. मुलीनं जाऊन पाहिलं आणि आवाज दिला, ब्रह्मा उठला नाही. आपल्या आतून अंतःकरणाने फोन केला, टेलिफोन केला, हे माते ब्रह्माजी उठत नाहीत, आता काय करू. खूप आवाज दिला. दुर्गाने म्हटले की तू त्यांचे चरण स्पर्श कर. चरणस्पर्श होताच ब्रह्माचे डोळे म्हणजे ब्रह्माची समाधी तुटली. समोर पाहिलं एका तरुणीला. ब्रह्माजी म्हणाले की तू कोण कुलटा आलीयस, तुला मी शाप देतो, तू माझा तपोभंग करायला आलीयस. तेव्हा मुलगी म्हणाली की मला मातेनं पाठवलंय आणि तुमच्याशिवाय सृष्टी रचता येत नाहीये. आई खूप चिंतित आहे, तुम्ही चला. तेव्हा ब्रह्मा म्हणाले की कसं येऊ, पित्याचं दर्शन झालं नाहीये. आईजवळ मी प्रतिज्ञा करून आलो होतो की जर मला पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही, दर्शन नाही देणार, परत नाही येणार. आता कसा येऊ, परमात्मा मिळाला नाही. तर ब्रह्माने सांगितलं की तू एक काम कर, तू खोटी साक्ष दे, तर मी तुझ्याबरोबर येईन. आता त्या मुलीने विचार केला की आईचं काम झालं नाही तर ती क्रोधित होईल आणि जर मी खोटं बोलले तर असं म्हणतील की मी माझ्या मर्जीने बोलले, तर मी मरून जाईल, हा भार सहन नाही होणार. तर तिने अट घातली की तू माझ्याबरोबर विलास कर
तर मी तुझी खोटी साक्ष देईन, तू माझ्याबरोबर असं कर. ब्रह्माने विचार केला की परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये, तसा तर मी घरी जाऊ शकत नाही. त्याने त्या तरुणीची गोष्ट ऐकली. तर त्या मुलीने आपल्या वचनाने आणखी एक मुलगी निर्माण केली आणि म्हणाली की एकापेक्षा दोघींची साक्ष अधिक चांगली राहील. तिने त्या दुसऱ्या मुलीलाही सांगितलं की तू पण साक्ष दे की ब्रह्माजींना पित्याचं दर्शन झालं आहे आणि आमच्या समक्ष झालंय. तिनेही त्याच उद्देशाने ही अट घातली की यांनी मला खोटं ठरवू नये आणि यातून आपण वाचू. त्या मुलीनेही ब्रह्माला तीच अट घातली. ब्रह्माने ते स्वीकार केलं. आता ते तिघेच्या तिघेही माता दुर्गाकडे आले. आता दुर्गाने विचारलं, प्रकृती देवीने विचारलं ब्रह्माला, तुला तुझ्या पिताजींचं दर्शन झालं काय? आता त्या नियोजित षडयंत्रानुसार ब्रह्माजींनी सांगितलं की हो, मला माझ्या पित्याचं दर्शन झालंय. तर माता दुर्गा म्हणाली की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? कारण दुर्गाला तर निश्चित माहिती होतं त्याचे पिता त्याला दर्शन देणार नाहीत, हा त्यांचा अंतिम आदेश होता, अंतिम निर्णय होता, ते ठाम होते. आता दुर्गाला तर पूर्ण दृढ विश्वास होता की असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली की काही साक्षीदार दाखव, काही पुरावा दाखव. ब्रह्माने सांगितलं की ह्या दोन्ही मुली माझ्या साक्षीदार आहेत. दोन्ही मुलींना दुर्गाने विचारलं की सांगा, तुमच्या समक्ष यांना दर्शन झालंय? म्हटलं हो. दोघींनीही खोटी साक्ष दिली की आमच्या समक्ष यांना ब्रह्माजींना परमात्म्याने दर्शन दिले मानव सदृश्य. कारण वेदात लिहिलंय, यजुर्वेद अध्याय नंबर 5 श्लोक नंबर 1 मध्ये आणि 5 मंत्र नंबर 8 मध्ये. 8 मध्ये तर 3 वेळा लिहिले भगवानाविषयी आणि यजुर्वेद अध्याय नंबर 5 मंत्र नंबर 1 मध्ये 2दा लिहिले, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. परमात्मा सशरीर आहेत. त्या परमेश्वराचं सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 18 मध्ये स्पष्ट केलं आहे की तो नरवत अग्नेय म्हणजे मनुष्यरूप आहे, मनुष्य समान आहे तो परमात्मा. तर ब्रह्माला वेदांमधून माहिती होतं की भगवान मनुष्यासारखा आहे. त्यातून त्यांना समजलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान मनुष्य सदृश्य आहे. आता दुर्गाला सगळ्यांनी साक्ष दिली, त्यामुळे दुर्गा बुचकळ्यात पडली की मला तर तो सांगत होता की मी दर्शन देणार नाही आणि यांना तर दर्शन दिलं. आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. आता दुर्गा म्हणाली की तू खोटारडा आहेस, तुम्ही खोटंही बोलता, सांभाळा तुमच्या कामाला, सगळं तुम्हीच करा. मला एक सांगता, मुलांना दुसरंच सांगता. तेव्हा त्या कालने ब्रह्मने क्षरब्रह्मने आकाशवाणी केली की हे तिघेही खोटं बोलत आहेत, मी कोणालाही दर्शन दिलं नाही. तेव्हा दुर्गा करारी मनाने आली. जसं तपास आधी करायला जेव्हा कळतं की खरं काय आहे, आधी तर तो नम्रपणे विचारतो, तो ठाणेदार, आणि मग लाठी घेऊन उभा राहतो आणि विचारतो की खरं सांग, खोटं बोलतोयस तू, मी त्याच्याकडून ऐकलंय, मी याच्याकडून असं असं ऐकलंय. तसं ती म्हणू लागली की मला आकाशवाणी झालीय परमात्म्याची, तुम्हाला कोणीही दर्शन दिलेलं नाहीये. तेव्हा ब्रह्मा हसला आणि म्हणाला, माते, मी प्रतिज्ञा करून गेलो होतो की पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही. पित्याचं दर्शन झालं नव्हतं. आम्ही तिघे मिळून खोटं बोललो परत येण्यासाठी. तेव्हा दुर्गाने त्या तिघांनाही शाप दिला. ब्रह्माला शाप दिला की तुझी या जगात पूजा होणार नाही आणि तुझे जेवढेही शिष्य वंशज होतील ते तुझ्यासारखेच लबाड खोटारडे असतील, सत्य माहीत नसूनही स्वतःला विद्वान म्हणवतील. तर ब्रह्माजीचे शिष्य कोण आहेत? ऋषी महर्षी. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं आणि महर्षी पदवी प्राप्त करून घेतली. आम्ही दाखवतो, घाबरू नका जे पहिल्यांदाच ऐकतायत,
पूर्ण तपशिलात सांगू की सतयुगातील ब्राह्मण आणि गुरु ऋषींना वेदांचं केवढं ज्ञान होतं. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं. आता ब्रह्माजींना खूप चिंता वाटू लागली की मला शाप दिला, माझी पूजा होणार नाही. ब्रह्मांना भोवळ आली. हा आघात एवढा जोरात लागला त्यांना शापाचा. नंतर दुर्गाने विष्णूंना विचारलं की हे पुत्रा, तू पण आपल्या पित्याचा शोध घे, नाहीतर सृष्टी करण्याच्या नादात समाधी लावून बसशील आणि सृष्टी करण्यात अडचण येईल. विष्णूजी निघाले पित्याच्या शोधात आणि शेषनागाच्या लोकात येऊन पोहोचले. आता पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याने आपली सीमारेषा आखून घेतलेली आहे, सीमा निश्चित केली आहे. जशी बैलाने त्याच्या सीमेत जर कोणी दुसरा बैल आला तर त्याच्याशी भांडू लागतो, तशी कुत्रेही आपली सीमा आखून घेतात. तसंच जेव्हा शेषनागाच्या लोकात विष्णूजींनी प्रवेश केला तर शेषनागाला वाटलं की ह्यानं माझ्या हद्दीत, माझ्या सीमारेषेत एवढ्या निर्भयाने कसा काय प्रवेश केला? याला कोणाची भीती नाही वाटली? मी तर इथला सम्राट आहे. आता जसे विष्णूजी जवळ आले तसे त्याने 1000 फणे बाहेर काढले शेषनागाने आणि 1000 फणांनी विषाचा फुत्कार मारला. जसं धुकं पसरतं तसं विष्णूजींच्या चारही बाजूला त्या विषाच्या फवाऱ्याचं धुकं पसरलं आणि श्री विष्णूजींच्या शरीरावर, पूर्ण शरीरावर असा काळा रंग पसरला. त्या विषामुळे शरीर काळं झालं. आता विष्णूजींनी पाहिलं की ह्या नागाने हे काय केलं? मी तर याला काही बोललो नाही. आगंतुकाबरोबर हा असा दुर्व्यवहार करतो. मी याला काही बोललो नाही, मी याला काही इजा केली नाही. मी तर माझ्या पित्याच्या शोधार्थ आलो होतो आणि याचं इतकं डोकं फिरलंय. आणि विष्णूजींनी विचार केला की आता मारूनच टाकतो ह्या नागकिड्याला. जसे ही नागकिड्याला मारण्यासाठी विष्णूजी पुढे सरसावले, आकाशवाणी झाली एकदम ब्रह्मची, क्षरपुरुषाची, यांच्या पित्याची, की विष्णू, तुम्ही एक दुसऱ्याला जर असं मारत राहिलात तर सृष्टी कशी चालणार? तू परत जा आणि कुठेही मी कोणासमोर प्रकट होणार नाही, कोणाला दर्शन देणार नाही. माझी उपलब्धी कोणी करू शकत नाही आणि जाऊन आपल्या आईला सरळ सरळ सांग की मला दर्शन झालेलं नाही. जर तू खोटं बोललास तर तुझी स्थितीसुद्धा ब्रह्मासारखीच होईल. आणि ह्या शेषनागाने तुझ्याबरोबर जो अभद्र व्यवहार केला आहे त्याचा सूड जशास तसे या न्यायाने तू त्याचा बदला द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात जाशील तेव्हा तू याचा बदला घे. आणि आता तू याला काही बोलू नकोस. विष्णूजीला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा परमात्म्याची आकाशवाणी मानून परत मातेजवळ आले. मातेनं विचारलं, बाळा, तुला तुझ्या पित्याचं दर्शन झालं? विष्णूजी म्हणाले की नाही माते, मला कुठलंच दर्शन झालं नाही. मातेनं विचारलं, तुझे असे हाल का झालेत? तो म्हणाला, मी शेष लोकात गेलो होतो आणि तिथे असं असं झालं. आणि आकाशवाणीतून सांगितलं की आता ह्याला नको मारूस. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात तू जाशील तेव्हा तुला याचा बदला घेता येईल. आता दुर्गाने विष्णूजीला कवटाळलं आणि म्हणाले की बाळा, तुला स्थितीचा विभाग दिला जाईल, तुझी पूजा जगात होईल आणि तू खूप सच्चा व्यक्ती आहेस. आता तिसऱ्या पुत्राकडे शिवजीकडे दुर्गामाता गेली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या 2 बंधूंना तर पित्याचं दर्शन झालं नाही, त्यांनी तर खूप प्रयत्न केला. आता तूही तुझ्या पित्याचा शोध घे, नाहीतर नंतर सृष्टिकर्म सुरू होईल, त्यानंतर तू तिकडे जा, संन्यास धारण कर. आत्ताच जाऊन शोध घे. भगवान शिवजींनी, शंकरांनी समजदारी केली. म्हणाले, माझ्या 2 मोठ्या बंधूंना पित्याचं दर्शन झालं नाही. ब्रह्माजींनी तर 4 युग समाधीसुद्धा लावली आणि विष्णूजींनी तर तसा भरपूर शोध घेतला. मी तर प्रयत्न पण करणार नाही माते, पण मला एक वरदान दे.
दुर्गेला शिवजींनी, तमोगुणयुक्त शिवजींनी म्हटलं की मला एक वर दे माते, की माझा मृत्यू कधीच होऊ नये, मला अमर कर. आता दुर्गा म्हणाली की बाळा, श्रीदेवी म्हणाली की पुत्रा. इथे असं नाही होऊ शकत. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू होणारच होणार. ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण मी तुला एक विधी सांगते ज्यामुळे तुझं आयुष्य सगळ्यात जास्त होईल. तर भगवान शिवजी म्हणाले की माता कृपा कर. तर दुर्गा म्हणाली की बाळा, हे आयुष्य वाढवण्याचा एक विधी आहे, मार्ग आहे, की प्राणायाम करून श्वासाला सूक्ष्म कर. एका स्थानावर बसून रहा आणि सूक्ष्म श्वास कमीत कमी घेतल्याने आयुष्य वाढतं, कारण आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. तर भगवान शंकरांनी हेच शिरोधार्य मानलं आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा. आपण पाहतो की भगवान शिवजी बऱ्याचदा समाधीस्थच दिसतात. त्यांना तर दीर्घायुष्य आहे. 7 ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर 1 विष्णूजींचा मृत्यू होईल आणि 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर 1 शिवजींचा मृत्यू होईल, तमोगुण शिवजींचा. एवढं मोठं आयुष्य आहे. आणि एका ब्रह्माजींचं आयुर्मान किती आहे? ब्रह्माजींचा 1 दिवस, रजगुण ब्रह्माजींचा 1 दिवस 1000 चतुर्युगा एवढा असतो. आणि तेवढ्याच रात्री. एका चतुर्युगात किती वर्ष आहेत आपल्या मनुष्ययुगात? 43,20,000 वर्ष एका चतुर्युगात. असा 1000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस आणि तेवढ्याच रात्री आहेत. 30 दिवस रात्रींचा 1 महिना, 12 महिन्यांचं 1 वर्ष आणि 100 वर्षांचं ब्रह्माजींचं आयुष्य. याच्या 7 पट विष्णूजींचं, सत्वगुण विष्णूजींचं आणि विष्णूजींच्या 7 पट तमगुण शिवजींचं इतकं मोठं आयुर्मान असतं. मग या तिन्ही पुत्रांचा विवाह करायचं दुर्गाने ठरवलं. आकाशवाणी केली काल ब्रह्मने क्षरपुरुषाने दुर्गादेवीला, की दुर्गा तू ह्या तिन्ही पुत्रांना परत सागर मंथनाला पाठव आणि तिथं त्यांच्या विवाहासाठी तूच 3 रूपं घे, 3 कन्या रूपं धारण करून ये. आता श्रीदेवीने 3 रूपं बनवली गुप्तपणे आणि समुद्रात लपवली. तिकडून तिन्ही पुत्रांना सांगितलं की जा मुलांनो, तुम्ही सागर मंथन करा आणि काल ही सगळी व्यवस्था करतो. यांनी जाऊन सागर मंथन दुसऱ्यांदा केलं तर 3 मुली बाहेर आल्या. आता माताने सांगितलं होतं की बाळांनो, जी पहिली येईल आधी पहिल्या कन्येची ओळख करून घे, मग दुसऱ्या कन्येची ओळख कर आणि मग तिसऱ्या कन्येची ओळख करून घे. तर तिघांनी ते मागे पुढे केलं आणि मातेकडे घेऊन आले. दुर्गाने विचारलं पहिली कोणती बाहेर आली? तर ही. तिचं नाव सावित्री ठेवण्यात आलं आणि ब्रह्माला सांगितलं की ही तुझ्या पत्नी रूपात असेल. दुसरीला सांगितलं तुझं नाव लक्ष्मी असेल आणि विष्णूजींबरोबर तिचा विवाह केला. आणि तिसरीला सांगितलं की तुझं नाव उमा असेल आणि तिचा विवाह शिवजींबरोबर केला. आता इथून ह्या एका ब्रह्मांडामध्ये कालसृष्टीला प्रारंभ झाला. ह्या क्षरपुरुषाच्या परिवाराला प्रारंभ झाला. यातून सूर आणि असुर निर्माण झाले. आणि पुण्यात्म्यांनो, जे पुराणात आपण सागर मंथनाबाबत ऐकतो की 14 रत्न निघाली, भगवान शिवजींनी विषप्राशन केलं, ही तर सगळी नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा हे अशा प्रकारे सागर मंथन झालं होतं. ते ह्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये नाहीये, ते सूक्ष्म वेदात आहे, 5व्या वेदात. पुण्यात्म्यांनो, आता ही आहे ती सृष्टीरचना जी 5व्या वेदात आहे, सूक्ष्म वेदामध्ये. आता 5व्या वेदाची आपल्याला कल्पना नव्हती. आदी शंकराचार्यांनी आपल्याद्वारा रचलेल्या पुस्तकात त्या सूक्ष्म वेदाचं, 5व्या वेदाचं वर्णन केलं आहे. आणि त्यांनी आपल्याद्वारे रचलेल्या त्या पुस्तकात उल्लेख केला आहे. वेळ आली की आपण दाखवू. आता परमेश्वर कबीर देवजींनी 600 वर्षांपूर्वी सन 1398 मध्ये ते सशरीर आले होते सतलोकावरून, शिशुरूप धारण करून.
काशीनगरीत लहर तारा तलावात फुललेल्या कमळावर शिशुरूपात विराजमान झाले होते प्रभू. आणि हा 5वा वेद सांगण्यासाठी ते स्वतःहून आपल्याकडे येत आहेत. आणि त्यांना एक निस्संतान विणकर जोडपं घेऊन गेलं होतं. विणकराच्या घरी त्यांचं संगोपन झालं. आपल्या लीला दाखवत ते मोठे झाले. कारण असेच परमात्मा लीला करू शकतात. कारण वेदांमध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे की तो परमात्मा येतो प्रत्येक युगामध्ये आणि असं मनुष्यासारखं जीवन जगून, मनुष्यासारखं कर्म करून, आपल्या लीला दाखवून आपला निर्वाह करून दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 1, सूक्त नंबर 31, मंत्र नंबर 17 मध्ये. तर परमात्म्याने आपली वाणी आजपासून 600 वर्षांपूर्वी आपल्या मुखकमलाद्वारे गीतेच्या अध्याय नंबर 4 मध्ये श्लोक क्रमांक 32 मध्ये ज्याविषयी म्हटलं आहे की धार्मिक यज्ञ म्हणजे अनुष्ठानाची अत्याधिक माहिती, विस्ताराने सत्य माहिती, खरी माहिती, संपूर्ण माहिती ब्रह्मणमुखे. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, मुखे म्हणजे मुखामधून उच्चार केलेल्या वाणीमध्ये अगदी विस्ताराने सांगितलंय. ते तत्वज्ञान आहे. त्याची माहिती घेतल्यानंतर आपली सगळी कर्म समाप्त होतात. म्हणजे चूकभूल बंद होईल. चुकीची साधना आपण करणार नाही. परमेश्वर कबीर देवजी त्यावेळी म्हणत असत की ह्या नकली गुरु आचार्यांना, भोंदू मंडळींना की तुम्ही जनतेची दिशाभूल करीत आहात. तुम्ही म्हणताय की ब्रह्मा विष्णू महेशाचे कोणी मातापिता नाहीयेत. परमात्मा म्हणतात की यांचे मातापिता आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होतो, ते जन्मतात, ते मरतात, ते अविनाशी नाहीयेत, ते संपूर्ण देव नाहीयेत. तर ह्या गोष्टीचा खूप विरोध झाला होता परमेश्वराला. त्या भोंदू आचार्यांनी, त्या नकली गुरूंनी. कबीर परमेश्वरांच्या बाबत खूप खोट्या अफवा पसरल्या की ते खोटे आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी गीता पठण केलेलं नाही, पुराण पठण केलेलं नाही, संस्कृतचं ज्ञान नाही, अशिक्षित व्यक्ती आहेत ते, त्यांना काय माहीत वेद व पुराण काय आहे ते, हे खोटं बोलतायत, त्यांचं ऐकू नका, त्यांना मानू नका. तिथंच तर आमची फसवणूक झाली आम्हा जनतेची. कारण आमचे आचार्य जे आहेत, जे गुरु लोक होते, ब्राह्मण ऋषी होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते. तर आपण हा विचार केला की हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये विद्यमान आहेत, लिहिलेले आहेत. तर कबीरजी संस्कृत जाणत नव्हते, ते कुठल्या ब्राह्मणाकडे शिकलेले नव्हते. म्हणून कबीरजी खोटं बोलत असतील आणि आपले गुरु आचार्य खरं सांगत असतील अशी धारणा करून त्या परमेश्वराच्या ज्ञानाला आम्ही स्वीकारलं नाही. आणि त्याचेच दुष्परिणाम आम्ही आजही भोगत आहोत. आम्ही जी भक्ती करतो ती शास्त्राविरुद्ध आहे. आम्हाला जे ज्ञान प्राप्त आहे ते परमात्म्याचे ज्ञान नाही. आजपासून 600 वर्षांपूर्वी आपले परमेश्वर सच्चिदानंद घनब्रह्मवाणीद्वारे बोलले होते. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 म्हणजे 96 मध्ये, मंत्र 16 पासून 21 पर्यंत. त्यात म्हटले की परमात्मा सतलोकातून चालत येतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 8, 9 मध्ये स्पष्ट केलंय हे परमात्म्याने की तो शिशुरूप धारण करतो. आणि जेव्हा शिशुरूपात तो येतो परमात्मा, तर त्याच्या पालनपोषणाची क्रिया कुमाऱ्या गायीकडून केली जाते. आणि तो परमात्मा तत्वज्ञान, यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. श्रेष्ठ वर्णीय आत्म्यांना तो भेटतो आणि आपल्या तत्वज्ञानाने परिपूर्ण करतो. त्या आधारावर परमात्मा ज्या लीला करतात तशाच प्रकारे करत आदरणीय धरमदास साहेबांना भेटले. चांगल्या आत्म्यांमध्ये ते कोणाकोणाला भेटले? आदरणीय धरमदास साहेबांना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबांना भेटले, आदरणीय दादूदास साहेबांना भेटले, आदरणीय नानकदास साहेबांना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी जिल्हा जज्जर हरियाणा यांना पण भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना पण भेटले.
तर ते परमात्म्याच्या गुणामध्ये लिहिलं आहे की ते असं करतात की वेद पण त्याची साक्ष देतात. त्याच आधारावर ते धरमदास साहेबांना भेटले, जे बांधवगडचे राहणारे होते, मथुरेला गेले होते परमात्म्याच्या शोधात. तिथे परमात्म्याने सांगितलं की भगवान या तीर्थस्थळांवर नाहीये, तर या सद्ग्रंथांमध्ये लिहिलेल्या विधीतून प्राप्त होईल. आणि धरमदासजी, आपण इथं म्हणत होता की भगवान इथे संचार करत होते श्रीकृष्णजी, पण आता तर ते नाहीयेत. ज्यावेळी संचार करत होते तेव्हा यायचंस तू, आता ते नाहीयेत. आता तू काय शोधायला येतोयस? आपल्या सद्ग्रंथात लिहिलं आहे, त्या सद्ग्रंथांमधून शोधा. काय म्हटले भगवानाने? धर्मदास ये जग बोरा न कोई न जाने पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. परमेश्वर कबीरदेवजींनी ही सृष्टीरचना धरमदासजींना ऐकवली होती. आदरणीय धरमदासजींना. परमपूज्य परमेश्वर कबीरदेवजींनी जी कथा दासांनी आपल्याला ऐकवली, ती कथा आदरणीय धरमदास साहेबांना ऐकवली होती. त्यातूनच ती दासांनी आपल्याला ऐकवली. आता ती सच्चिदानंद घनब्रह्म वाणीद्वारे लिपिबद्ध आहे. कबीर सागरमध्ये लिहिलंय, ते वाचून आपल्याला सांगतोय. त्याला कबीर वाणी म्हणतात, सच्चिदानंद घनब्रह्म वाणी म्हणतात, ज्याच्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्म मुखारविंदच्या वाणीमधून उतरलेल्या अमरवाणीत, कबीरवाणीत लिहिलं आहे. धर्मदास ये जग बोरा न कोई न जान पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम निहारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भ्रम नसावो. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ती भाई. ह्या तिन्ही देवांची उत्पत्ती मी तुला सांगतो, परमेश्वर म्हणतायत कबीर देवजी. परमपूज्य कबीर परमेश्वरजी काय सांगतायत की आता मी तुम्हाला तिन्ही देवांची उत्पत्ती सांगतो. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे ज्ञान आपल्या सच्चिदानंद घनब्रह्म वाणीतून लिहिलं आणि बोललं, आणि तेच आता आपल्याला दाखवणार पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये, गीतेमध्ये. तुम्ही तोंडात बोटं घालाल की खरंच हे भगवान आहेत? आम्हाला कसं मूर्ख बनवलं होतं या नकली आचार्यांनी, गुरूंनी. आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाबाबतही ओळख करून दिली नाही त्यांनी. आमचे अभ्यासक्रम, आमचे सद्ग्रंथ आहेत. याच्या विरुद्ध जे ज्ञान दिलं जातं ते शास्त्राविरुद्ध आहे, अभ्यासक्रमाविरुद्ध आहे. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गौराई, सब संशय तुमरे मिट जाई. म्हणतायत थोड्या वेळात संक्षिप्तमध्ये सांगतो, म्हणजे सगळे संशय दूर होऊन जातील. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. ह्या ज्ञानाला जी बुद्धिमान व्यक्ती ऐकेल ह्या कथेला, तर हृदयाला लावेल की हेच सत्य आहे, आणि प्रमाण पाहतील सद्ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये, गीतेमध्ये. बुद्धिमान तर हृदयाला लावेल आणि म्हणेल हीच सत्य गोष्ट आहे. आम्हाला कळलं नाही. आणि मूर्खाने ऐकलं तर काही दुःख नाही, त्याला काही समजणारच नाही. तो तर अडाणी माणूस आहे. प्रमाण पाहूनही जो मानत नाही तो अडाणीच ना. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. आता मी ज्याविषयी सांगणार आहे ते शहाणे तर समजतीलच. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. ब्रह्माश्री विष्णुश्री शिवजी यांच्या माता तर अष्टांगी वा दुर्गा आहेत, आणि पिता हे ज्योतनिरंजन क्षरपुरुष क्षरब्रह्म काल आहेत. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. पहिले तर म्हणत होते की ज्योत निरंजन क्षरब्रह्मचा अंड्यातून जन्म झाला, उत्पत्ती झाली परमात्म्यापासूनच, आणि नंतर दुर्गेची उत्पत्ती केली परमेश्वराने, परमाक्षर ब्रह्मने, सत्पुरुष कबीर साहेबांनी. तर मग काय सांगतायत की पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया दुर्गाला म्हणतात. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. दुर्गेच्या सुंदर रूपाला पाहून त्याच्यामध्ये विषय वासना प्रभावित होते, प्रबळ होते.
कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाए. काय म्हणतायत? ह्या काळाअंतर्गत उत्तेजना उत्पन्न झाली आणि दुर्गा त्याच्या मुखातून आत गेली. त्याने अभद्र पद्धतीने तिला आलिंगनात घेण्यासाठी हात पसरवले होते आणि चुंबन घेण्यासाठी तोंड उघडलं होतं. वेड्यासारखं दुर्गा त्याच्या तोंडातून पोटामध्ये गेली. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. टेर सुनी तब हम ता आए, अष्टंगी का बंध छुडवाए. परमात्मा म्हणतायत की धर्मदासजी, मग मी तिथे गेलो दुर्गेजवळ, तर पोटात होती त्याच्या मी बाहेर काढलं तिला. सतलोक में कीन्या दुराचारी, काल निरंजन दीन्यानकारी. माया समेत दिया भगाई, 16 शंख कोस दूरी पर आई. अष्टंगी और ये काल अब दोई, मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत कीन्या, नखरेखा से भग कर लीन्या. धर्मराय पण सांगतायत की ह्या काळाने प्रतिज्ञा केली होती परमेश्वरासमोर. परमात्म्याने म्हटलं होतं की तू ह्या आत्म्यांना दुःखी करशील. तो म्हणाला, नाही हो, जो जसं कर्म करेल तसं फळ मी त्याला देईन. मी तर धर्माचं राज्य करीन, म्हणून तर धर्मराज म्हणवून घेतो. पण इथे म्हणवून घेतो धर्मराज, पण करतो मात्र सगळा अन्याय. धर्मराज म्हणजे न्यायाधीश. आता हा काळ तसं तर न्यायाधीश म्हणवतो, पण करतो सगळे अन्याय. तर परमात्मा म्हणतात, निरंजन धन तेरा दरबार, जा तनिक न्याय विचार. आता काय म्हणतायत? धर्मराय को हिकमत की ना, नखरेखा से भग कर लीना. म्हणतायत की दुर्गाची प्रजनन इंद्रिय त्यांनी आपल्या सिद्धिशक्तीने बनवली. ज्योत निरंजन किने भोग बिलासा, माया को रही तब आशा. दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. होय होय, हे परमात्मा. परमेश्वरांनी स्वतः येऊन आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं, विधान दिलं. 600 वर्षांपूर्वी सगळं सांगितलं आणि तेच आज आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे. तुम्ही पहा, तुम्ही हैराण होऊन जाल. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 पुत्रांचा जन्म झाला. दुर्गापासून ब्रह्मा विष्णू महेश अशी नावं ठेवली. 3 देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. ह्या तिन्ही देवता ह्या काळाचं, ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतायत आणि त्यांना सर्वेश्वर मानून हे जग फसलं जातंय. 3 लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासालीन्या. 3 लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोक, हे तिन्ही लोक आपल्या पुत्रांना देऊन स्वतः शिखरावर एकांत स्थानावर गुप्त राहतात. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 आणि 26 मध्ये म्हणतायत, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा काळ म्हणतोय हा मूर्ख समुदाय मला त्या अव्यक्ताला व्यक्तमध्ये करून मला मनुष्य स्वरूपात आल्याचं मानतायत. मी काही कृष्ण नाहीये, आय एम नॉट कृष्ण. आणि हा म्हणतो की मी कधी कोणाच्या समक्ष प्रकट होत नाही. हा माझा अनुत्तम, हा घाणेरडा नियम आहे माझा. आता जो भगवान, आता जो पिता पुत्रांच्या समक्ष सुद्धा प्रकट होत नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी दोष आहे. हा चांगला नियम नाहीये त्याचा. म्हणून हा अनुत्तम, घाणेरडा, दोषयुक्त आणि वाईट नियम आहे, अविनाशी नियम आहे. आणि मग म्हणतोय की मी माझ्या योग मायेने लपून राहतो. यातून सिद्ध होतं की तो कुठेतरी आकारात आहे, अव्यक्त आहे. अव्यक्तचा अर्थ निराकार नाही. जसे ढग जमतात सूर्याभोवती तेव्हा तो आपल्याला दिसत नाही, त्याचा काही थोडाफार प्रकाश जाणवतो तरीसुद्धा, पण तो आम्हाला दिसत नाही. तो ढगांपलीकडे अव्यक्त आहे, साकार आहे. जेव्हा दिसताक्षणी तो ढग दूर होताच तो साकार होतो, पण त्याला निराकार नाही म्हणतायत. भगवान दिसला तर साकार आणि नाही दिसला तर निराकार. ही काय व्याख्या झाली भगवानाची? तो साकारच आहे पण नाही दिसत ही वेगळी गोष्ट आहे. त्याला अव्यक्त म्हणू शकतो, जो दिसत नाही, आपण पाहू शकत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण परमात्मा साकार आहे. निराकार आणि साकाराची परिभाषा वेगवेगळी असते. निराकार कधीच दिसत नाही, ज्याचा काही आकारच नाहीये. आणि साकार म्हणजे जो सशरीर आहे, त्याला काही आकार आहे, त्याला साकार म्हणतात. ज्या अज्ञानांना ज्ञान नाही त्यांनी परमात्म्याची भाषा बदलून टाकली आपल्या अज्ञानीपणामुळे. तर तो तत्वज्ञानहीन प्राणी आहे.
तो स्वतःच म्हणतो की मी लपून राहतो, कधी कोणाच्या समोर येत नाही. हीच सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी सांगतेय, कबीर वाणी. ये ज्योत निरंजन सुन ठिकाणा, म्हणजे वरती 21व्या ब्रह्मांडाच्या वरच्या स्थानावर राहतोय. और ब्रह्मा विष्णू शिव भेद न जाण्या. ब्रह्मा विष्णू महेशला पण माहिती नाही ते कोण आहेत, कसे आहेत, कुठे आहेत. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासा लीन्या. 3 देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. ह्या तिन्ही देवता समाधी लावतात आणि तरीही ते प्रयत्न करत राहतात, कारण आत्मा राहू शकत नाही भगवानाशिवाय. म्हणून सतत प्रयत्न करत राहतात, तपस्या करत राहतात. पण त्याचं रहस्य कळू शकलं नाही. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला पण नाही कळू शकलं. म्हणून दुर्गाने त्यांना सांगितलं की ते निराकार आहेत. तर त्यांनी स्वीकार केला की ते निराकार आहेत. आणि यांच्या प्रयत्नातूनही तो त्यांना मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपल्या सोच विचारातून त्याची व्याख्याच बदलली की तो निराकार आहे. कारण दिसत नाही त्यांना तो. त्यांची वे ऑफ वर्शिप परमात्मा पाहण्याची नव्हती. वेदांमध्ये जे वर्णन आहे परमात्म्याचं, ओम नाम आणि आदी जे साधनं आहेत, ही परमात्म्याला मिळवण्याची नाही आहेत. कारण गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 आणि 48 मध्ये हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हा काळच देतोय श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून, आणि सांगतोय की अर्जुना, माझं वास्तविक रूप हेच आहे. आणि विराट रूप दाखवलं. आणि माझं दर्शन, माझी प्राप्ती, माझं हेच रूप आहे. आणि या रूपात मी कधी कोणाला दर्शन देत नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि असं म्हणतो की अर्जुना, तुझ्या आधी माझ्या ह्या रूपाला, जे आज तू पाहिलेस, आधी कुणीही पाहिलेलं नाही या विराट रूपाला. आता श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणत असते तर असं नसते म्हटले की हे माझं विराट रूप हेच खरं रूप आहे, हे काल रूप आहे, याला आधी कुणी पाहिलेलं नाहीये. कारण श्रीकृष्ण तर कौरवांच्या सभेत आपलं विराट रूप आधी दाखवून बसले होते. तर हे शब्द बोलले नसते जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 मध्ये म्हटलं आहे. आणि 48 मध्ये म्हटले की माझी प्राप्ती म्हणजे माझं रूपदर्शन म्हणजे भगवान प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मचं हे रूप आहे, हा काल आहे. म्हणतायत ना वेदोवर्णित विधीने, ना कुठल्या जपाने, ना तपाने, ना कुठल्या क्रियेने कोणीही प्राप्ती करू शकत नाही. याने हे सिद्ध होते की गीता अध्याय 8च्या श्लोक 13 मध्ये म्हटलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण मामनुस्मरण. माझ्या ब्रह्मचं फक्त ओम हे एकच अक्षर आहे. त्याचं उच्चारण करत श्रवण करणारा ये परयाती त्यजम देहम, जो शरीर सोडून जाईपर्यंत श्रवण करत राहतो, तर माझ्यापासून प्राप्त झालेल्या परमगतीला प्राप्त होतो. तो ओम नामाने जेवढी गती होऊ शकते तेवढी प्राप्त करतो. तर इथं हे म्हणतायत की माझी प्राप्ती ना वेदोवर्णित विधींनी, ना तपाने, ना जपाने, ना कोणत्या क्रियेने होऊच शकत नाही, हे श्लोक 47-48 मध्ये म्हटले. तर यातून हे सिद्ध झाले की त्या ज्योत निरंजनचं कोणीही दर्शन नाही घेतलं आणि त्याला म्हटलं की तो निराकार आहे. कहते खोजत खोजत थाकिया, अंत कहा बेचून. शोधून शोधून थकला आणि म्हणतोय की भगवान निराकार आहे, जेव्हा की तो साकार आहे. वेद आणि पुराण साकार म्हणतायत, कुराण साकार म्हणते, बायबल साकार म्हणते. आणि कोणत्याही धर्माच्या कोणत्याही भक्ताला विचारा, सगळे म्हणतात भगवान निराकार आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला सगळे डिटेल्स दाखवू, प्रत्येक शास्त्राचं प्रमाण देऊ, ह्या परमात्म्याद्वारे रचले गेलेल्या सृष्टीला प्रमाणित करू आपल्याच सद्ग्रंथांमधून. तेव्हा तुमचा विश्वास बसेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? आरती बापूसाहेब वंजारी. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, सांगली. आपला व्यवसाय काय आहे? मी जस्ट आत्ता BCA कंप्लीट केलेला आहे आणि जस्ट मला एक ऑनलाईन जॉब पण गव्हर्नमेंट मिळालेला आहे. अनुसूचित जाती जमाती वृद्धाश्रम मातोश्री, पुणे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 सप्टेंबर 2018 रोजी मी गुरुजींची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या चरणांमध्ये येण्या अगोदर मी श्री हनुमानजी, श्री शंकरजी, श्री बाळूमामा, श्री दत्त
आणि इतर सर्व जे काही व्रत उपवास असतात, म्हणजे जेणेकरून गणपतीचे उपवास, नवरात्री दुर्गाचे उपवास, इतर सगळे उपवास व व्रत मी करत होते. आणि पारायण वगैरे, म्हणजे माझ्या गळ्यामध्ये माळ होती, मी वारकरी संप्रदायामध्ये जात होते आणि परमेश्वराच्या शोधामध्ये होते. मी प्रत्येक देवाची भक्ती ही अगदी मनापासून करत होते आणि वारकरी संप्रदायामध्ये मी दिल्लीपर्यंत हरिपाठ करून यायचे. जे काही पारंपरिक भक्ती साधना आहेत त्या भक्तिविधी आपण करत होतात. मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, उपवास तापवास करणे, या सर्व भक्ती साधना आपण करतच होतात. तर मला हे विचारायचं आहे की ह्या भक्ती साधना करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग निवडावा किंवा त्यांच्या भक्तीत यावे, आणि संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कशी झाली? संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये येण्या अगोदर म्हणजे मी 6 महिन्याचे असताना पडले होते आणि मला एक आजार होता. माझ्या मेंदूची शीर एक चॉकअप आहे आणि मला असं समजलेलं की तुमच्या ब्रेनमध्ये त्या जिथे पडलेला होता तुम्ही 6 महिन्याचा असताना, तिथे तुमचं खूप वर्षापूर्वीची अशी जखम आहे आणि ती जखम इतकी जोरात होती की त्या जखमेमुळे मला कुठल्याही प्रकारचा आवाज सहन होत नव्हता आणि कुठल्याही प्रकारचं DJ वगैरे किंवा इतर कार्यक्रम किंवा जास्त वेळ अभ्यास करणं एका जागेवरती, कुणाचं जास्त म्हणजे कुणी बोललेलं आवडत नव्हतं आणि तिरस्कार सारखा वाटायचा, चक्कर यायची आणि अशा गोष्टींमुळे माझ्या घरातले सगळे त्रासलेले होते मला. आणि त्याच्यामुळे घरामध्ये इतके वादविवाद होऊ लागले की लोक म्हणायला लागली, ही तुमची मुलगी मेंटल आहे, वेडी आहे, हिला इस्पितळामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही धाडू शकता. आणि एक दिवस माझं यशवंत हॉस्पिटल सातारा येथे मला कोर्स करण्यात आला की मला तिथं नेण्यात आलं, चेकअप करण्यात आलं आणि तिथं डॉक्टरांनी सांगितलं की ह्या मुलीला तुमच्या जन्मजातच हा आजार आहे आणि खूप दिवसांपासून झालेला आहे, तर तो कधीही बरा होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हा मुक्का मार लागलेला आहे आणि तो तुम्हाला सोसावाच लागेल. जिथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्या हॉस्पिटलमधून मी खरं तर पळून आले होते, का तर मला तिथं डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, मला त्रास होणार आहे आणि आपल्याला शरीर फाडायचं नाही, ज्या दिवशी आपला मृत्यू असेल त्या दिवशी आपण मरणार आहे आणि खरंच जर परमेश्वर असेल तर तो माझी नक्की राखण करेल. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी जवळपास 3 ते 4 एकर जमीनसुद्धा विकलेली होती, परंतु माझ्यावरती काहीही फरक पडत नव्हता आणि शाळेमध्ये हुशार असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं शाळेत तरी हुशार आहे, उद्या शिकून काहीतरी बनेल किंवा काय. एवढ्या सगळ्या माझ्या आजारासाठी मी स्वतःसुद्धा अध्यात्म खूप केलं पण कधीच मला फरक पडला नाही. मी हनुमानजींना शनिवारचे माळ घालत होती, त्याच्यानंतर रुईच्या पानांची वात लावत होती, सगळं करत होती. गावामध्ये एक वाघजाई दुर्गाचं मंदिर आहे, तिथेसुद्धा मी सगळी सेवा करत होती. अनेक देवी देवतांना मी अक्कलकोटला स्वामींची सेवा केलेली आहे. माझ्या गळ्यामध्ये 18 वर्ष माळ होती आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी खरं माझा आजार आणि माझ्यामुळे सगळ्यांना होणारा त्रास, मी रडायचे रोज की एक दिवशी मी असं कधी कधी रडून मी डोक्याला हाणून घ्यायचे की कुठं आहे परमेश्वर, इतका आपण चांगला असताना सुद्धा आपल्याला का त्रास होतोय आणि कशासाठी होतं हे आपल्याला कोण सांगेल. आणि एक दिवशी काय झालं, दहिवडी कॉलेज दहिवडी येथे BCAला फर्स्ट इयरला होते आणि अचानक तेथे मला माझी मैत्रीण होती, तर तिच्याबरोबर मी आलेले. तिला विचारलं तू कुठं चालली आहेस, तर ती म्हणाली की अगं मी अशा ठिकाणी चाललेली आहे, तिथे मला क्लोथ्स घ्यायचे. हा ठीक आहे म्हटलं चल. मी सहजच त्या ठिकाणी गेले होते, तर आतमध्ये माझं लक्ष झालं की मला पुस्तकांची खूप आवड होती आणि त्या दुकानामध्ये गेल्यानंतर ते ज्ञानगंगा पुस्तक मला दिसलं. मी त्यांना विचारलं हे बुक मला तुम्ही फुकट द्याल का आजच्या दिवस वाचायला, तर ते म्हटले घेऊन जा. मग मी ते बुक घेताना मी त्यांना विचारलं की हे बुक तुम्ही एवढी सगळी बुक आणताय कुठं देताय आणि काय फायदा ह्या बुकचा आपल्यासाठी. तर त्या दिवशी शनिवार होता खरं आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सत्संग होता. मग त्यांनी मला इतकं चांगलं ज्ञान सांगायला सुरुवात केली परमात्मांची की मला वाटलं की मी इतकी आनंदी झाले की असं मला वाटलं की हे खरं ज्ञान आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या देवी देवतांची भक्ती येते. आणि त्या दिवशी असा चमत्कार झाला की मी त्यांना विचारलं हे नेमकं काय आहे, असं मला इथून जाऊ वाटत नाही, मला सांगा तुम्ही हे ज्ञान काय आहे म्हणून. तर त्यांनी मला अक्षरशः गीतेच्या प्रमाणासहित सांगायला सुरुवात केली हा मानवजन्म दुर्लभ आहे आणि हे जे परमात्मा आहेत आपले कबीर परमात्मा ह्यांचा अवतार हरियाणा येथे धनना येथे झालेला आहे. आणि खरंच मला इतकी आवड निर्माण झाली की मी म्हणजे तोपर्यंत मला माझा जो काही मेंदूचा त्रास आहे किंवा मला जी काही चक्कर येत होती ते चालूच होतं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रविवारी सत्संगला आले ना, सत्संगला आल्या माझं डोकं इतकं जड झालं की माझ्या अवतीभोवती असं सगळं काळं काळं दिसायला लागलं. मग मी परमात्मांना दंडवत केला आणि अचानकच माझं डोकं एकदम हलकं झालं, माझं डोकं शांत झालं आणि
आणि तिथून पुढं मग मी त्या दिवशी जाताना सत्संग संपल्यानंतर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे नामदीक्षा घेऊन घरी गेले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे, सर्वप्रथम आपल्याला त्यांचं ज्ञानगंगा हे पुस्तक त्यांच्याच एक अनुयायांच्या दुकानामध्ये मिळालं आणि त्यातनं आपल्या आणि दोघांची ज्ञानचर्चा झाली. संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे आपण सत्संगसुद्धा त्यांचा अटेंड केला आणि जे आपलं डोकं दुखत होतं ते सत्संगामध्ये केवळ गेल्यामुळे आणि दंडवत केल्यामुळे ते दूर झालं आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग स्वीकारला. मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आपण आला तर आत्तापर्यंत आपल्याला या सद्भक्तीमुळे काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ आपल्याला व आपल्या परिवाराला मिळालेत? सर्वप्रथम मी ज्या दिवशी नामदीक्षा घेतली होती त्याच्या अगोदर माझे वडील खूप दारू प्यायचे आणि इतका घरामध्ये वादविवाद आणि तंटा होता की कधी कधी जेवायला अन्न घरी नसायचं, इतका वादविवाद होता. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा मी इथं सत्संगला एक चॅलेंज केलं होतं गुरुजींना, ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्या दिवशी, की गुरुजी माझी एक इच्छा आहे की माझ्या वडिलांनी दारू सोडावी. आणि खरंच तो एक मोठा चमत्कार झाला. जे माझ्या वडिलांबरोबर होते ते आजही दारू पितात, पण ज्या दिवसापासून मी नामदीक्षा घेतलेली आहे त्या दिवसापासून माझ्या वडिलांनी दारू सोडलेली आहे आणि ते आजपर्यंत 7 वर्षामध्ये ते 8 वर्षामध्ये एकदाही दारूला स्पर्श केलेला नाही आहे त्यांनी आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी व्यसन धारण केलेले नाही आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव आलेत का? जे काही मला त्रास होत होता माझ्या डोक्याचा, आणि तो माझा जो त्रास आहे तो केवळ संत रामपालजी महाराजांच्या चरणात आल्यामुळे तो त्रास पूर्ण बरा झालेला आहे. माझ्या मुलीला सारखाच म्हणजे भूतबाधेचा त्रास आहे. भूतबाधा झाल्यानंतर 8 ते 9 दिवस असं मुलीने इतका त्रास दिला की 9 दिवसानंतर असं वाटलं की आपण हिला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या मुलीला असा त्रास होत होता की रात्रीची 12 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत छाती उचलून मुलगी आपटत होती रात्रीची आणि किंचाळत होती. त्याच्यानंतर काय झालं, 9 दिवस गेल्यानंतर 4 दिवस ट्रीटमेंट घेतली. 4 दिवसानंतर मुलगी पिवळी पडली. पिवळी झाल्यानंतर परत 8 दिवसानंतर तिचे काळे पाय झाले, थोडे थोडे काळे निळे झाले. परत मी काय केलं, एकदा डॉक्टरांकडे गेले, त्यांना विचारलं आता काय करावं लागेल आपल्याला. तर डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलीची लास्ट स्टेप आहे, तिला तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. पण त्यांना मला तिथं हे कधीच सांगता आलं नाही की तिला भूतबाधा असेल किंवा काय. ते डॉक्टर म्हणायचे की हिला मेडिसिनची गरज आहे आणि तुम्ही 40,000 रुपये तयार ठेवा. रात्री आम्ही 6 वाजता घरी आलो. 6 वाजता दुपारी जाऊन घरी आल्यानंतर इतकी मुलगी त्रास द्यायला लागली, इतकी त्रास द्यायला लागली की अशी जोरजोरात किंचाळायची आणि तिचा घसा बंद झाला, डोळे पिवळे पडले आणि तोंडातून म्हणजे असं पाणी पाणी गळायला लागलं आणि खूप वाईट अवस्था झालेली तिची, उलट्या जुलाब. अशा रीतीने मी रात्री 12:15 वाजता दवाखान्यातून आल्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी प्रार्थना केली, दंडवत केला रात्री 12:15 वाजता. आणि मी त्यांना म्हटलं की गुरुजी काहीही करा, मी भक्तिमार्गामध्ये नवीन आहे, मी भक्तिमार्गाचं जे काही आपलं ज्ञान आहे ते ग्रहण करत आहे आणि मला खूप तुम्ही ज्या वेळी मला अडचण आहे त्यावेळी मला तुम्ही खूप मदत केलेली आहे. परंतु आज माझी मुलगी खूप आजारी आहे आणि तिला ॲडमिट करायचं आहे, ती शेवटच्या स्टेपवर आहे आणि मला असं सारखं वाटतं की मुलीला काहीतरी बाहेरचा त्रास आहे. माझ्याकडे एकही रुपया नाही आहे आता आणि माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी 5,000सुद्धा देऊ शकेल. सकाळी जेव्हा 6 वाजता मुलगी माझ्या मांडीवरच होती, 6 वाजता मुलगी माझ्या अचानक उठून खेळायला लागली, रांगत रांगत बाहेर गेली, खेळायला लागली आणि सकाळी ती नीट झाली. तेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की असं कसं म्हणून, काल तर रिपोर्ट काढलेले आहेत रक्ताचे, बाळाचं रक्त कमी झालेलं आहे, बाळ पिवळं पडलेलं आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला ॲडमिट करावंच लागेल बाळ. जेव्हा त्यांनी बाळाला बघितलं ना तेव्हा त्यांनी 2 हात डोक्यावरती ठेवले की हे कसं काय शक्य आहे म्हणून, म्हणजे तुमचं बाळ अचानक बरं कसं झालं. इतकी सिरियस कंडिशन असताना कालच माझ्या हॉस्पिटलमधून 2 बाळं गेलेली आहेत 9 ते 10 महिन्यांची आणि हे आजार कॉमन झालेले आहेत सगळीकडं आणि तुमचा आजार बरा कसा काय होतो. तर मी त्यांना त्यावेळी खरं एवढंच सांगू शकले की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज पूर्ण गुरूंच्या रूपाने आपल्या इथे आलेले आहेत, पूर्ण परमेश्वर आहेत ते आणि त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतलेली आहे. खरंच त्यांनी अगदी 8 तासांमध्ये माझी मुलगी ठीक केली. दुसरं कोणीही करू शकत नाही, हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळेच होऊ शकतं आणि याचा विश्वास मी खरं तर सांगू शकत नाही, इतके मला परमात्मांनी लाभ दिलेले आहेत आणि त्याची गणतीसुद्धा करता येणार नाही. मी जेव्हा एक पाऊल अडचणीमध्ये विचार करत असते तेव्हा परमात्मा माझ्यासाठी 10 पाऊल पुढे जाऊन अगोदर माझं नियोजन केलेलं असतं. महत्त्वाचा लाभ यापरीही अजून मला जॉबची गरज होती. मला एक लहान मुलगी असल्याकारणे आणि माझ्या वडिलांची एवढी परिस्थिती नाही आहे.
माझे सासर जे आहे ते माझे आत्याचं मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मी भक्ती केलेलं आवडत नाही म्हणून मी दोन्ही ठिकाणी राहते. आणि आत्ता संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे मी अगदी समाधानाने राहत आहे आणि परमात्मांच्या कृपेमुळे मला एक चांगला जॉब पण मिळालेला आहे आणि तो जॉब मला पुण्यामध्ये मिळालेला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी मुलगी आहे ती अतिशय बाल्यावस्थेत होती, म्हणजे अगदी 9 महिन्याची होती आणि तेव्हापासून तिला जो त्रास होत होता, जी भूतप्रेत बाधा होती किंवा मेडिकली ती अनफिट होती, तिला डॉक्टरांनी ॲडमिट करायचा आपल्याला सल्ला दिला आणि 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च आपल्याला सांगितला. परंतु आपण कुठल्याही प्रकारचं तसं नियोजन आपल्याकडे नसल्यामुळे आपण दवाखान्यात त्यांना ॲडमिट नाही केलं मुलाला. आणि त्याचप्रमाणे फक्त संत रामपालजी महाराजांकडनं आपण याचना केली, त्यांना आपण प्रार्थना केली, त्यांची आराधना केली, तर केवळ संत रामपालजी महाराजांनी 7 ते 8 तासामध्ये आज आपल्या मुलीला जीवनदान दिलेलं आहे. मला हे विचारायचं आहे की आजच्या कंडिशनला, आजच्या डेटला, आज 2024 चालू आहे, तर या 2024मध्ये आपल्या मुलीचं वय काय आहे आणि तिची मेडिकली परिस्थिती काय आहे, ती कशी आहे? आत्ता 2024मध्ये म्हणजे 23 ते 24, आज 2024 चालू आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 9 महिन्याचे असल्यापासून ते आत्तापर्यंत एकदासुद्धा म्हणजे तिला त्रास झालेला नाही आहे आणि कधीही ती जास्त अशी आजारी पडलेली नाही आहे. संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे तिला आजपर्यंत कुठलीही भूतबाधा झालेली नाही आहे, तेव्हापासून आजपर्यंत 2024पर्यंत. या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव किंवा काही लाभ संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे झालेत का? हो, 2020मध्ये मला कोरोनाच्या 18-19-20च्या पहिल्या लाटेमध्ये मला कोरोना झाला होता आणि कोरोना झाल्यानंतर मी पूर्ण 13 दिवस अंगावरती दुखणं काढलं होतं आणि 13 दिवस अंगावर काढल्यामुळे 24 स्कोअर झाला माझा. आणि परमात्मांच्या कृपेने खरं मला जीवनदान मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी मला कोरोना होऊन ॲडमिट केलं गेलेलं होतं, गोंदवले बुद्रुक या ठिकाणी, सातारा जिल्हा या ठिकाणी, तेथे ॲडमिट केलं असताना मी वडिलांकडून आणि माझ्या मिस्टरांकडून संमतीपत्र लिहून घेतलेलं की जर पेशंटला काही बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदार राहाल, तरीच आम्ही तिला ॲडमिट करतो. ठीक आहे म्हटले. पण कोरोना मला खरं असा झालेला की 8-9 दिवस झाले माझ्यावरती कुठला इफेक्ट पडत नव्हता. डॉक्टर राऊंडला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काही नाही म्हणून मला ॲडमिट करून 1 महिना झाला होता. हिच्यावरती काही फरक पडणार नाही आहे, तुम्ही भरपूर पैसा घालवला आहे, पैसा घालवून उपयोग नाही, तुम्ही ही मुलगी जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस जगू शकते. मग त्यानंतर माझी जीभ बाहेर पडली. माझ्या छातीतून असं वाटलं की आपल्या काळजाचं ठोकच कोणीतरी चोरून घेते, म्हणजे दाबतंय कोणतरी आतून, आपलं हृदय कोणतरी दाबत आहे. आणि इतका त्रास व्हायला लागला छातीमध्ये की रात्रीचीच मला असे पक्षी दिसायला लागले, बरंच काय काय दिसायला लागलं आणि मी ओरडायला लागले, नको नको करून, मला नेऊ नका, मला नेऊ नका. की रात्रीचं सगळं असं ना गुरुजी दिसले आणि एकदम असा सतलोक दाखवला. फुलपाखरं अशा नवीन नवीन पऱ्या हिंडत होत्या आणि अशा मोत्यांच्या माळा चमकत होत्या आणि एकदम ढग असं पांढरं असं शुभ्र की इतकं निळं आकाशसुद्धा मी कधी त्याच्यामध्ये एवढं चमकतं कधी कुठलं बघितलं नव्हतं. परमात्मा दिसल्यानंतर तेव्हा मला हे सगळं दिसलं आणि मी खूप जोरात ओरडले, परमात्मा माझ्या अजून खूप भक्ती शिल्लक आहे, मला खूप भक्ती करायची आणि माझ्या फक्त बाळासाठी मला जिवंत ठेवा. मी एक हाक मारली आणि जेव्हा डॉक्टर खरं आले होते ना, तेव्हा त्यांनी आश्चर्याची गोष्ट केली की अचानक पेशंट सिव्हिलवरून तुम्ही आणलेला आहे, ह्याचं सगळं संपलेलं आहे आणि हा बोलतोय कसा. संत रामपालजी महाराजांनी जी दिलेली भक्ती होती, खरं ती भक्ती माझी चुकून एखादा नियम तुटला असेल, खंड झाली असेल. मला काळाचा अटॅक झाला होता आणि भक्ती खंड झाल्यामुळे मी परत पुनरुपदेश घेतला. खरं माझं जे काही कंडिशन होतं, मी ज्या कोरोनामध्ये जे मला जीवनदान दिलेलं आहे संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे ते मला जीवनदान मिळालेलं आहे. अन्यथा मी ह्या जगामध्ये जर संत रामपालजी महाराज नसते किंवा पूर्ण परमात्मा हे गुरुजी नसते तर मी कधीच ह्या जगामध्ये हे जग पाहू शकले नसते आणि मी माझ्या मुलीसाठी जिवंतही राहू शकले नसते. हे फक्त कुणी करू शकत नाही, हे फक्त संत रामपालजी महाराज करू शकतात आणि त्यांच्या कृपेमुळे आज मी इथे उभी आहे. जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा समागम होता बैतूल या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही ट्रेनचे तिकीट्स बुक केले होते आणि अगोदर जाताना एक गोष्ट अशी घडली की माझे पाय जे होते गुडघ्यापासून खाली ते सुजले.
परत हात सुजले आणि अचानक अंग सुजलं. माझ्यासोबत घरातले भांडायला लागले सगळे की तू आत्ता भंडाऱ्याला जायचं नाहीस, तू आजारी आहेस, तुझी मुलगी आम्ही सांभाळणार नाही किंवा काही नाही. त्या दिवशी असा चमत्कार झाला. संत रामपालजी महाराज अगदी रात्री 12 वाजता माझ्याजवळ आले. मी खूप रडत होते, माझा आत्मा इतका रडत होता. त्या दिवशी रात्री परमात्मांनी मला सांगितलं, बेटा तुम आगे जाओ. एक वाक्य बोलून गेले जाताना की मैं तेरे साथ हूँ. मग मी डोळे झाकले आणि परत उठून इतके मला वाईट वाटलं की परमात्मा कुठे गेले. मी बोलायला लागले परमात्मांची फोटोकडे बघून, तुम्ही कुठे गेला, आत्ता आला होता. आणि आत्ता आला होता म्हटल्यानंतर माझी आई आली आणि आई म्हटली की तुला काय वेड लागले का, कुणाशी बोलतेस. तर म्हटलं अगं माझे पाय वगैरे नीट व्हायला लागलेत, थोडंसं हलकं वाटायला लागले. मी भंडाऱ्याला मुलगी घेऊन निघाले. गेल्यानंतर आश्रममध्ये एक असा चमत्कार झाला. आणि खरं सांगते, जिथून मी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला बैतूल या समागमाला गेल्यानंतर, येताना खरंच परमात्मांनी जसं एक एक पाऊल मला चालता येत नव्हतं, एक एक पाऊल मी आश्रमच्या बाहेर टाकत होते. बसमध्ये जाईपर्यंत माझं 30% दुखणं गेलं होतं आणि सकाळी 2 दिवसात घरी येईपर्यंत माझं सगळं दुखणं बंद झालं होतं. आणि हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे शक्य झाले. जसं तुम्ही आज संत रामपालजी महाराजांची महिमा या ठिकाणी गायली आहे, जे काही संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला अनुभव आले, लाभ प्राप्त झाले, खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराजांच्यामुळेच आज आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम देऊ शकलात. आणि संत रामपालजी महाराजांची एवढी आपल्यावर दया झाली की संत रामपालजी महाराजांनी पदोपदी आपल्याला जे काही आपले संकट होते, जे काही कष्ट होते, जे काही आपले वाईट कर्म होते, त्यातून पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढले. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी आहेत, जे रोगी आहेत, कष्टी आहेत, तर अशा सर्वांसाठी आज तुम्ही तुमच्या अनुभवातून या सर्व समुदायाला, या भक्त समुदायाला, या दुःखी आत्म्यांना काय संदेश द्याल? मी संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे, फक्त कृपा आशीर्वादामुळे खरं एवढं सांगू शकते की आपण लवकरात लवकर ज्ञानगंगा हे पुस्तक फेसबुकवरती फ्रीमध्ये मिळत आहे, ते तुम्ही मागवून घ्यावं. आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्व सद्ग्रंथांची ओळख आहे आणि पूर्ण गुरूंनी दिलेली भक्ती, जे पूर्ण संत असतील त्यांच्याकडून घेतलेली भक्ती, ही जर आपण शास्त्रानुकूल भक्ती केली तर आपल्याला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक लाभ मिळतील. तसेच आपल्याला सगळ्या रोगांतून मुक्ती मिळेल, भूतबाधेतून मुक्ती मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून आपल्याला सद्गुरू रामपालजी महाराज हे आपल्याला मोक्षदायक जीवन देतील आणि आपला शेवटी सुखमय मोक्ष होईल. मी प्रार्थना करते की तुम्ही लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या अनमोल जीवनाचे कल्याण करावे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो खरंच अनमोल मार्ग आहे. शास्त्रोक्त भक्ती आज समाजाला ते देऊ पाहत आहेत. आणि जे काही दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना आपल्या रोगापासून मुक्तता हवी आहेत, त्यांनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचा मार्ग परखून बघायला हवं आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा, गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या जर आपल्या साधेला, हाकेला, आव्हानाला जर भक्त समुदाय आज साथ घालत असेल आणि त्यांनासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी आपल्याला विविध चॅनलांच्या माध्यमातून काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवरती जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घ्यायची ही आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपण त्या ठिकाणी जाऊन फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षा घेऊ शकतो. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.